माझ्याबरोबर शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार संजय गाडे आहेत. संजयजी, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय? पहिलं तर तुमचं अभिनंदन, शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार आता आपण. मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. महायुतीच्या नेत्यांचा आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला आज या मुंबई शहराचं उपमहापौर पद फॉर्म भरण्याचं या ठिकाणी संधी दिलेली आहे. 11 तारखेला ही निवडणूक आहे आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार, आम्ही महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही निश्चितपणानं पुरेशा संख्याबळानुसार आम्ही निवडून येऊ अशी खात्री आहे. त्यामुळे मी खरोखरच आनंदी आहे आणि मी सर्व नगरसेवकांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की ते मला या ठिकाणी भविष्याच्या पुढील काळामध्ये सहकार्य करतील, साथ देतील आणि मी सगळेच मिळून महायुतीचे सर्व नगरसेवक मिळून प्रशासनाला बरोबर घेऊन या मुंबई शहराच्या नागरिकांचे विविध प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. इच्छा होती महापौर पदाची, शिवसेनेची इच्छा होती महापौर पद मुंबईचं आपल्याकडे राहावं. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे हे शिवसेनेला राहावं अशी इच्छा होती. मात्र आता उपमहापौर पदावर समाधान मानावं लागतं. नाही, इच्छा असणे यात काही गैर नाही. शिवसेना प्रमुखांची ही जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्याच्यासाठी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्णपणाने वाटाघाटी केल्या. परंतु एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तरी काही त्यातून नाराज व्हायचं नसतं. ही शिकवण बाळासाहेबांनीच आम्हाला दिलेली आहे. सतत काम करत राहायचं आणि महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणजे आमच्याच महायुतीचा महापौर आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं महायुतीचा महापौर होणं हे या ठिकाणी गौरवास्पद आहे असं मला वाटतं. यात काही समित्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली की समितीमध्ये काही आपल्याला वाटा मिळणार आहे? नाही, अजून या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे दोघं चर्चा करतील आणि त्यानुसार पुढच्या कोणत्या समित्या कोणाला द्यायच्या, किती स्वीकृत नगरसेवक कोणी घ्यायचे, कोणत्या विविध समित्यांमध्ये कोण आणि किती सदस्य संख्या असेल, हे सर्व आता निर्णय हे दोघं मिळून किंवा अन्य आमचे नेते आहेत ते मिळून घेतील. शिवसेनेने हा नवीन फॉर्म्युला काढला 1.25 वर्षाचा. काय फॉर्म्युला होता आणि काय नेमकं याच्यातून सूचित करायचं? खरं तर महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो आणि अनेक नगरसेवक किंवा नगरसेविकांना उपमहापौर पद होता यावं यासाठी हा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला आमच्या शिंदे साहेबांनी काढलेला नाही. तो चांगला आहे. प्रत्येकाला हा बहुमान मिळतो आणि अनुभवही मिळतो, यासाठी हा फॉर्म्युला काढलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 12 वाजता एक निर्णय घेणार आहे की या महापौर उपमहापौर पदाच्या याच्यामध्ये अर्ज दाखल करायचा नाही. कसं पाहता याकडे? हा त्यांच्या पक्षाचा निर्णय. त्यांनी उमेदवारी अर्ज भरावा की न भरावा आणि लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांनी घ्यायचे असतात. मी त्यांना काही मार्गदर्शन किंवा सूचना देऊ शकत नाही. शिवसेनेचं काय धोरण असणार आहे आता? कारण या अगोदर शिवसेनेचा भगवा होता, परंतु आता BJPचा महापौर आहे. तुम्ही युतीमध्ये आहात, पण काय धोरण असेल मुंबईसाठी? मुंबईचा विकास 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 हाच एक अजेंडा असणार आहे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीचा. आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना, आम्ही सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू आणि निश्चितपणानं मुंबईकरांना आवडेल असा कारभार हा भविष्यामध्ये होईल. धन्यवाद. माझ्याबरोबर संजय गाडी होते, उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत शिवसेनेचे. जवळजवळ त्यांचं उपमहापौर पद जे आहे ते निश्चित आहे. मुंबईच्या विकासाचं या ठिकाणी जे आहे ते काम आम्ही करणार आहोत, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती संजय गाडी यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.